नमस्कार. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू 21 डेज योगा चॅलेंज. आजचा दिवस 14वा. आज तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल की मी अशा पद्धतीने मॅट का घातली आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओचं ओरिएंटेशन पण आज बदललं आहे. येस, त्याला एक खास कारण आहे, ते म्हणजे आज आपण वॉल योगा करणार आहोत. हा योगासनांचा एक वेगळा प्रकार आहे, ज्याच्यात भिंतीच्या मदतीने आपण एस्पेशली आपल्या पाठीसाठी, आपल्या कमरेसाठी, आपल्या पायांच्या स्ट्रेंथसाठी काही योगासनं करणार आहोत. ही योगासनं करताना मेक शुअर दॅट की तुमच्याकडे छान अशी निदान तुमचे दोन्ही हात मावतील एवढी वॉल तुमच्याकडे आहे, म्हणजे त्याच्याने तुम्हाला इंजुरीज होण्याचे चान्सेस कमी होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा भिंतीचा वापर करताय तेव्हा प्लेन भिंत घ्या. शक्यतो कपाट किंवा जिथे काहीतरी वस्तू ठेवलेल्या आहेत अशा भिंतींचा वापर करू नका. कपाटाची हँडल्स असतात किंवा कॉर्नर्स असतात, ते लागण्याचा संभव असतो. आजचा वॉल योगा हा बऱ्याच प्रकारे युनिक आहे आणि तो तुम्हाला सगळ्यांना घरच्या घरी करता येईल असा आहे. तर हा फ्लो चुकवू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे आजचं जे मेडिटेशन आहे ते सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण असं मेडिटेशन असणार आहे. चला सुरुवात करूया आजच्या या छान भागाला. आय होप तुम्ही सगळी सिरीज फॉलो करता आहात. ओंकार साधनेपासून सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. डोळे मिटायचे आहेत, अनुवठीवर उचलायची आहे. सुरुवात करूया दीर्घ श्वसनाने. शांति शांति शांति. रब युअर पाम्स. दोन्ही डोळ्यांवरती तुमचे हात ठेवायचे आणि 5 वेळेला डोळ्यांची उघडझाप करायची. चला, आपला आजचा वॉर्मअप पण युनिक प्रकारे आपण करणार आहोत, कारण भिंतीचा वापर करून आपण व्यायाम प्रकार करणार आहोत, तर भिंतीचाच वापर करून वॉर्मअप सुद्धा करणार आहोत. फक्त नेक रोटेशन सुरुवातीला. पहिल्यांदा आपल्याला नेक पूर्णपणे खाली घेऊन अनुवठी आपल्या छातीला टेकवायची. तसाच डोक्याचा मागचा भाग पाठीमागे पाठीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवात करूया. जेव्हा आपण खाली जातोय तेव्हा ब्रीथ आउट, पाठीमागे जातोय तेव्हा ब्रीथ इन. 1, गो डाऊन. 2, पाठीमागे जा. 1, 2, वन मोर टाइम. 1, 2. नाउ विल गो साइड टू साइड. राइट साइड 1, 2 सेंटर, 3 लेफ्ट, 2 सेंटर, राइट साइड 1, 2 सेंटर, 3 लेफ्ट, 2 सेंटर, राइट, सेंटर, लेफ्ट अँड सेंटर. ओके, आता आपल्याला भिंतीकडे सरकून बसायचंय. सो तुम्ही जर आत्ता नेहमीच्या ठिकाणी खुर्चीत बसला असाल तर ट्राय की तुम्ही भिंतीजवळ जाऊन बसाल. शक्यतो खाली बसलात तर अजून छान. तुम्हाला खाली बसून हे करता येत नसेल तर तुम्ही उभं राहून सुद्धा करू शकता. पहिल्यांदा आपण काही हातांचे वॉर्मअप करणार आहोत. सो हात पूर्ण शोल्डर्स भिंतीला टेकवायचे आहेत. ओके, विल मूव्ह फ्रॉम डाऊन टू अप. याच्यात तुम्हाला जाणवेल की तुमच्या पाठीचे मसल्स भरपूर यूज होत आहेत. हात पूर्णपणे भिंतीला चिकटवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. व्हेरी गुड.
आता मी साईड वाईज बसणार आहे. नेहमी बसताना लक्षात घ्यायचं की आपलं जे बम्स आहेत, आपलं सीट आहे ते भिंतीला पूर्ण चिकटवून बसायचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आणि भिंतीमध्ये कमीत कमी गॅप राहील. आता मी शोल्डरचं रोटेशन करणार आहे. सो आय विल बी मूव्हिंग माय हँड अलॉंग द वॉल. ओके, सो मी काय करते, हात पूर्ण भिंतीला चिकटवलेला आहे आणि पूर्ण गोलाकार फिरवायचा प्रयत्न करते. 5 वेळेला करूयात. 1 2 3 4 5. व्हेरी गुड. नाव विल डू द लेफ्ट साइड. सेम, पूर्ण भिंतीला चिकटून बसायचं आहे, हात पूर्ण चिकटवायचा आहे. विल डू 5 टाइम्स ऑन द लेफ्ट साइड. 1 2. तुमचा हात जर पूर्ण फिरत नसेल तर हळूहळू जेवढा पाठीमागे जाता येईल तेवढं जायचा प्रयत्न करा. 3 4 and 5. व्हेरी गुड. आता आपण थोडंसं शोल्डर्सलाच अजून व्यायाम देणार आहोत, पण त्याबरोबर थोडंसं साईडला व्यायाम देणार आहोत. ओके, व्हॉट वी आर गोइंग टू डू इज वी विल लिफ्ट अवर शोल्डर्स फ्रॉम आवर ॲबडोमेन. ओके, दोन्ही हात पाम्स हे ॲबडोमेनला ठेवायचे आणि विल ट्राय टू लिफ्ट अवर शोल्डर्स, पण त्यावेळेला आपण एल्बोज हे भिंतीला चिकटवलेले आहेत. ओके, 1 2 3 4 and 5. व्हेरी गुड. आता मी वॉलचा वॉर्मअप आणि वॉलचा योगा असं दोन्ही सुरू करते. सो आय विल स्टार्ट बोथ द थिंग्स. ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा नीट लक्षात घ्या. तर पूर्ण भिंतीला चिकटून बसायचं आहे. बघा, माझं पूर्ण मांडी भिंतीला चिकटलेली आहे आणि असं चिकटल्यानंतर मग आपल्याला भिंतीकडे वळून आडवं व्हायचं आहे. ओके, सो दॅट तुमच्यामध्ये आणि भिंतीमध्ये अंतर उरणार नाही आणि तुमच्या कमरेला पूर्णपणे सपोर्ट मिळू शकेल. आय होप तुम्हाला छान दिसतंय आणि ऐकूही येते. आता मी मांडी घातलेली आहे सुरुवातीला. आपल्याला काही वॉर्मअप करायचे आहेत, त्यासाठी आपले पाय भिंतीवरती लावा. पाय भिंतीवर लावल्यानंतर गुडघे वाकलेले असतील. आता हळूहळू करत पाय सरळ करण्याचा प्रयत्न करा. अगेन तुम्हाला असं वाटलं की तुमच्यात आणि भिंतीत अंतर आहे तर उठा. ओके, अगेन गो क्लोज टू द वॉल अँड ट्राय दॅट की भिंतीत आणि तुमच्यात काहीही अंतर नसेल. तुमचा पूर्ण पायाचा भाग मांडीच्या भागापर्यंत इवन बम्प्स पूर्ण भिंतीला चिकटलेले असतील. ओके, आता दोन्ही पाय मी वर घेतलेत. सुरुवातीला आपण 1 लेग रोटेशन करणार आहोत. दिस इज पार्ट ऑफ वॉर्मअप ऑल्सो अँड योगा ऑल्सो. हे तुम्ही रोज करू शकता. तुमच्या पाठीच्या कमरेच्या हेल्थसाठी खूप छान आहे. ज्यांना इवन सायटिका पेन होतं तर त्यांच्यासाठी खूप छान व्यायाम आहे. सो डू विथ मी. दोन्ही हात बाजूला ठेवलेले आहेत. आता मी राईट लेग डाऊन करणार आहे. राईट लेग डाऊन, स्लोली डाऊन, कम्प्लिटली डाऊन, पूर्ण जमिनीपर्यंत आणलेला आहे. इफ यू कॅन सी पूर्ण जमिनीपर्यंत पाय आलेला आहे. विल होल्ड 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. कम अप. विल डू इट ऑन द लेफ्ट साइड. डाव्या बाजूला करूया. लेफ्ट लेग डाऊन नाव. 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. आत्ता आपण पायांना खूप ताण देत नाही आहोत किंवा टोज खेचत नाही आहोत, कारण हा पार्ट ऑफ वॉर्मअप आहे. ओके, विल डू 1 more टाइम. राईट लेग डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Relax. Left leg down. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता मी दोन्ही पाय जे आहेत तर ते एका बाजूला झुकवणार आहे. सो फर्स्ट मी दोन्ही पाय उजव्या बाजूला घेऊन जाणार आहे. स्लोली गो डाऊन. दोन्ही पाय खाली. आता बघा, इथे पूर्ण कमरेला ताण पडतोय. तुमचा स्पाइन पूर्ण ट्विस्ट होतोय. होल्ड इट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता वर येताना पहिले डावा पाय आणूया, मग उजवा पाय आणूया. विल गो ऑन द लेफ्ट साइड. हीच क्रिया आता डाव्या बाजूला करणार आहोत. दोन्ही पाय एकदम खाली न्यायचे आहेत. गो डाऊन.
व्हेरी गुड. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता उजवा पाय पहिले वर आणूया, मग डावा पाय आणूया. तुम्हाला कमरेचे त्रास असतील तर तुम्ही ही क्रिया 3 ते 4 वेळेला रिपीट करू शकता, जेणेकरून कमरेला रिलॅक्सेशन मिळतं. तिथे छान प्रकारे तुमचे जे स्नायू आहेत त्यांना स्ट्रेंथनिंग पण मिळतं आणि त्याचप्रमाणे या स्नायूंवरती अधिक काम करण्यासाठी, अजून जो भार पडतो आपल्या वजनाचा ते घेण्यासाठी ते तयार होतं. आता आपण व्ही शेपमध्ये आपले दोन्ही पाय हलवणार आहोत. ओके, व्हॉट आय एम गोइंग टू डू इज राईट साईडला राईट लेग, लेफ्ट साईडला लेफ्ट लेग. खूप ताणायचा नाहीये, पण विल डू डायनामिकली. दोन्ही हात बाजूला जमिनीवरती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. ओके, दोन्ही पाय परत जवळ आणलेले आहेत. आता आपण या स्थितीतलं पहिलं आसन आपण करणार आहोत, त्याची तयारी करणार आहोत. सो पहिल्यांदा आपण करणार आहोत बटरफ्लाय पोज किंवा तितली आसन किंवा बद्ध कोणासन. तर हे बद्ध कोणासन हा सुप्त बद्ध कोणासनाचाच एक प्रकार आहे, कारण आपलं शरीर जमिनीवरती आहे. आणि आता काय करणार आहोत, गुडघे पूर्ण फोल्डेड आहेत, हळूहळू पाय बाजूला न्यायचे. सो इफ यू कॅन सी, दोन्ही पाय बाजूला नेलेले आहेत. जेवढे पाय आपल्या पेल्विक फ्लोअरच्या जवळ आणता येतील आणा. दोन्ही पाय ताणण्याचा प्रयत्न करा आणि मी गुडघे हे भिंतीकडे नेण्याचा प्रयत्न करते. सो पोझिशन घेतल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. रिलॅक्स. अगेन पाय जवळ घ्यायचे. पुन्हा एकदा करूया बद्ध कोणासन, बटरफ्लाय पोज इन विथ द हेल्प ऑफ वॉल. दोन्ही पाय गुडघ्यातनं वाकवलेले आहेत, पोटाच्या जवळ आहेत. विल ट्राय टू स्प्रेड इट. व्हेरी गुड. डू इट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. नाईस. इथपर्यंत छान प्रकारे जमलं असेल तर आता पुढचं आसन आपल्याला जे करायचंय ते आहे सर्वांगासन. तुम्हाला जर पाठीचे मणक्याचे त्रास असतील तर सर्वांगासन करू नका. त्याच्या आधीची जी स्थिती मी समजावणार आहे तेवढ्यापर्यंत करा. म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असेल किंवा तुम्हाला मणक्याचे काही विशिष्ट आजार असतील किंवा कुठलं ऑपरेशन झालेलं असेल पोटाचं, तर हे आसन करायचं नाहीये. अदरवाईज सगळ्यांना करायला हरकत नाही, कारण भिंतीचा आधार आहे, डायरेक्टली पोटावर खूप ताण येत नाही. सर्वांगासन करण्याआधी मी आधी एक स्थिती समजावणार आहे, ज्याच्यामध्ये सर्वांगासनासारखी स्थिती आपल्याला तयार करायची आहे एकेका पायाने. तर ती स्थिती तुम्ही सगळे जरूर करू शकता. अगेन ज्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस आहे त्यांनी ही स्थिती टाळली तर बेटर आहे. ओके, चला सुरुवात करूया. अगेन भिंतीकडे जाऊन पूर्ण मांडी चिकटवायची आहे. पूर्ण भिंतीला चिकटून खाली जायचं आहे जमिनीवर. नाव व्हॉट वी विल डू इज, आधी आपण भिंतीवर चढणार आहोत. चढता चढता हिप्स वर घ्यायचे. ओके, भिंतीवर जसं आपण वॉक करतोय असं समजूया. दोन्ही पाय हळूहळू वर वॉक करत न्यायचे, हिप्स वर उचलायचे. आता मी एक पाय सोडते आहे भिंतीवरनं. आय विल डू द डायनामिक स्ट्रेच. 1, 2, 3, 4, 5. ओके, पुन्हा दोन्ही पाय भिंतीला टेकवले, खालून कमरेला आधार दिलेला आहे. दुसरा पाय सोडला. 1, 2, 3, 4 and 5. इथपर्यंत सर्वजण करू शकतात. बाकी जो पुढचा आपल्याला सर्वांगासनाचा प्रकार शिकायचा आहे तर तो करताना आपल्याला काय करायचंय, पाय गुडघ्यातनं वाकवलेले आहेत, पोटापाशी आहेत. हळूहळू मी वर नेले, हिप्स वर उचलले, कमरेला आधार दिला आणि दोन्ही पाय जे आहेत तर ते हळूहळू करत सोडले भिंतीवरनं आणि भिंतीला पॅरलल ठेवायचा प्रयत्न केला. ओके, हे जर जमत नसेल तर तुम्ही एक एक पाय भिंतीला पॅरलल ठेवून सुद्धा हे आसन करू शकता. सो यू कॅन डू दिस ऑल्सो. हे सुद्धा तेवढंच इफेक्टिव्ह आहे.
ओके, सो एक एक पाय सोडत आपण वर आणि खाली करणार आहोत. चला आता काउंट वरती करूयात. रेडी विथ मी? भिंतीकडे सरकलेला आहात? ऑल रेडी? चलो, हळूहळू भिंतीवर वॉक करायचा आहे. कंबर वर उचलायचे, हाताने कमरेला आधार द्यायचा आहे. दोन्ही पाय भिंतीवर न सोडायचा प्रयत्न करायचा आहे. कम टू सर्वांगासन. होल्ड इट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. Very good. Nice and slow. Relax your body. Very good. सर्वांनी खाली यायचं आहे. दोन्ही पायांची मांडी घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमरेला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण या स्थितीतलं एक तिसरं आसन करणार आहोत. ते आहे जसं पद्मकोश असतो म्हणजे कमळाचं फूल उमलतं, तर तसं आपल्याला या मांड्यांना उमलवायचं आहे. ओके, दोन्ही पाय भिंतीवरती. आता मी काय करणार आहे, गुडघे एकमेकांपासून बाजूला करणार आहे. हे बद्ध कोणासन नाहीये कारण आपण पाय लांब ठेवलेले आहेत. ओके, चलो सुरू करूया. नीट स्थिती बघा. दोन्ही पाय भिंतीवर आहेत आणि मी गुडघे ओपन करणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. ओके, आता आपल्याला होल्ड करायचं आहे ओपन स्थिती. रेडी? ओपन करा दोन्ही पाय आणि ही स्थिती होल्ड करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. व्हेरी गुड. नाईस. चला आता सगळ्यांनी उठायचं आहे. आता एक आसन आपल्याला उभं राहून करायचं आहे. ओके, एव्हरीवन रेडी? मध्ये हवं तर थोडंसं पाणी प्या, थोडा श्वास घ्या. हार्ट रेट थोडासा नॉर्मल करूया. आता आपल्याला उभं राहून आपण देवी आसन एक शिकलो होतो, सगळ्यांना आठवत असेल तर गॉडेस पोज. गॉडेस पोज ही काय म्हणूया, एक प्रकारचं कोणासनच आहे, उत्कट कोणासनासारखं आहे. तर त्या पोजला आता आपल्याला भिंतीच्या आधाराने करायचं आहे, कारण ज्यांना डायरेक्टली स्क्वॉट्स करता येत नाहीत त्यांच्या थाईजच्या मसल्ससाठी हे आसन खूप उपयोगी पडतं. चला सुरू करूया. उभं राहायचंय भिंतीला टेकून. पूर्णपणे टेकला आहात. टेकल्यानंतर एक पाऊल आपल्याला पुढे यायचे. दोन्ही पायात शोल्डर बिल्डचं अंतर घ्यायचे आणि हळूहळू भिंतीला टेकून आता खाली जायचे. खाली सरकायचे. 10 सेकंद आपण होल्ड करूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पुन्हा वर यायचं आहे. व्हेरी गुड. आता आपल्याला आसन स्थिती घ्यायची आहे. ती आयदर तुम्ही ज्ञानमुद्रा साईडला करू शकता किंवा बाजूला करू शकता किंवा नमस्कार मुद्रेत येऊ शकता. सो आय विल डू द नमस्कार मुद्रा. ब्रीद इन, ब्रीद आउट. हळूहळू खाली जा. पाठ पूर्ण टेकलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्हेरी गुड. पुन्हा एकदा वन लास्ट टाइम. दोन्ही हात जोडायचे आहेत किंवा ज्ञानमुद्रेत ठेवायचे आहेत. ब्रीद इन, ब्रीद आउट, गो डाऊन. पूर्ण पाठ भिंतीला टेकलेली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्हेरी गुड. रिलॅक्स. नाईस. सो हा भिंतीचा फ्लो तुम्हाला कसा वाटतोय, आवडला का, मला नक्की सांगा. आता आपण 4 आसनं आज शिकलो. त्या सगळ्याची नेहमीच प्रॅक्टिस करा. तुमच्या घरी भिंत जिथे असेल, मोकळी भिंत असेल, तिथे जरूर याची प्रॅक्टिस करा. याच्याने पाठ, कंबर, मांड्या यांच्या स्ट्रेंथनिंगसाठी खूप छान उपयोग होतो. ॲज आय सेड, आजचं मेडिटेशन खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे, विच इज कॉल्ड द ग्रॅटिट्यूड मेडिटेशन. तर पहिल्यांदा थोडंसं पाणी प्या, हार्ट रेट थोडासा नॉर्मल करा आणि मग या मेडिटेशनसाठी आपण सुरुवात करणार आहोत. ओके, सगळेजण मांडी घालून सुखासनात, वज्रासनात
त्याच्यानंतर पद्मासनात किंवा खुर्चीवर बसू शकता. हे मेडिटेशन करताना मी तुम्हाला इन्स्ट्रक्ट करणार आहे, त्यामुळे माझे डोळे उघडे असतील, परंतु तुम्ही सर्वांनी मात्र छान डोळे मिटायचे, रिलॅक्स व्हायचं आहे. पाठ टेकून तुम्ही बसलात तरी सुद्धा चालेल. पहिल्यांदा मी एक ओंकार म्हणणार आहे, त्यानंतर मी जे जे सांगेन ते व्हिज्युअलाइज करत 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 आपल्याला हे मेडिटेशन करायचं आहे. ओके. ज्ञानमुद्रेमध्ये हात ठेवा, डोळे मिटा, अनुवटी थोडीशी वर उचललेली आहे. दीर्घ श्वास घ्या, हळूहळू तोंडाने श्वास सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, हळूहळू तोंडाने श्वास सोडा. आता इथून पुढे आपल्याला हे मेडिटेशन करताना संपूर्ण लक्ष माझ्या आवाजावरती ठेवायचं आहे. डोळे मिटलेले ठेवायचे, आजूबाजूच्या आवाजांकडे, घटनांकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं आहे. आता पुढची काही मिनिटं फक्त माझ्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचंय. मी देईन त्या सूचना आपल्याला फॉलो करायच्या आहेत. संपूर्ण लक्ष तुमच्या हृदयावर केंद्रित करा. तुम्ही जसे शिकलात, ज्या पद्धतीने तुमच्या डोळ्यासमोर हृदय हा अवयव येतो, तो पूर्ण तुमच्या डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा. फील द ग्रॅटिट्यूड. हृदयाविषयी संपूर्णपणे तुमच्या सगळ्या भावना या तुमच्या हृदयापाशी आणा, केंद्रित करा. तुमच्या हृदयाचे तुम्ही आभार माना की तुम्ही तुमच्या आईच्या पोटात जेव्हा निर्माण झालात त्या क्षणापासून आजच्या या क्षणापर्यंत हृदय अविरत कार्य करत आहे. तुमच्या सर्व अवयवांना, सर्व पेशींना आवश्यक तो सर्व पुरवठा करण्याचं काम हे हृदय करते. फील द ग्रॅटिट्यूड. तुमच्या डोळ्यासमोर ग्रॅटिट्यूड म्हटल्यानंतर किंवा तुम्ही तुमच्या मनातली आनंदाची भावना, तुमच्या मनातली प्रत्येक पॉझिटिव्ह भावना व्यक्त करताना कुठला प्रकाश तुमच्या डोळ्यासमोर येईल, तो प्रकाश या हृदयाच्या भोवती इमॅजिन करा. जसं माझ्या डोळ्यासमोर छान सोनेरी, पिवळा, पांढरा, शुभ्र असा प्रकाश येतो. तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आवडीच्या रंगाचा प्रकाश आणा. त्याचं वलय या हृदयाभोवती तयार झालं आहे असा विचार करा. हृदयाविषयी पूर्ण कृतज्ञता व्यक्त करा. इनहेल, एक्झेल. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या मेंदूवरती केंद्रित करा. मेंदूचा आकार, त्याची जागा तुम्ही जसा तुमच्या डोळ्यासमोर येईल तशा पद्धतीने तुमच्या डोळ्यासमोर आणा. मेंदूविषयी तुमच्या सगळ्या पॉझिटिव्ह इमोशन्स एकत्रित आणा. मेंदूविषयी पूर्ण कृतज्ञता व्यक्त करा. आपण प्रत्येक वेळेला चालतो, बोलतो, कुठलीही कृती करतो, त्याचं सगळं संचलन करण्याचं कार्य आपल्या जन्मापासून या मेंदूने केलेलं आहे. आपल्या सगळ्या धी, धृती, स्मृती म्हणजे धारणाशक्ती, आपली समजून घेण्याची शक्ती, आपली आठवण्याची शक्ती, या सगळ्या शक्ती इथे स्थित आहेत. या मेंदूविषयी कृतज्ञता व्यक्त करा. दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे. कृतज्ञता व्यक्त करताना तुमच्या आवडीचा पॉझिटिव्ह प्रकाश या मेंदूभोवती इमॅजिन करा. आता हा प्रकाश मेंदूपासून तुमच्या डोळ्यांपर्यंत येऊ द्यात. तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांवरती आता हा प्रकाश पसरतो आहे. डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा, संपूर्ण शरीरावर हा प्रकाश पसरतोय. फील द ग्रॅटिट्यूड अबाउट युअर बॉडी. या जगात आल्यानंतर या जगाला समजून घेण्यासाठी, या जगामध्ये वावरण्यासाठी ही पंच ज्ञानेंद्रिय तुम्हाला सतत अविरत मदत करतायत. त्यांच्याविषयी पूर्ण कृतज्ञता व्यक्त करा. फील द ग्रॅटिट्यूड. प्रत्येक क्षणी
एखादाही क्षण असा नसेल की जेव्हा या ज्ञानेंद्रियांनी काम केलं नाही. त्या प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञता व्यक्त करा. त्या भावनेचा प्रकाश या पंच ज्ञानेंद्रियांवरती पसरतो आहे. इथून पुढे आता पंच कर्मेंद्रियांचा विचार करूया. पंचकर्मेंद्रियांमध्ये आपल्याला हालचाल करण्यासाठी उपयुक्त अशा सगळ्या गोष्टी, हात पाय या सगळ्यांचा समावेश होतो. या कर्मेंद्रियांविषयी आपलं प्रत्येक कार्य करण्यासाठी ज्या ज्या इंद्रियांचा आपल्याला उपयोग होतो त्या सगळ्याच्या भोवती या कृतज्ञतेचा प्रकाश पसरू देत. आपण जन्माला आल्यापासनं अगदी जन्माला येण्याच्या आधीपासून सुद्धा या सगळ्या गोष्टी अविरतपणे कार्यरत आहेत. आपली हाडे, सगळे स्नायू, त्वचा, रक्तवाहिन्या, पोटातले सगळे अवयव या सगळ्यांभोवती प्रकाश पसरू देत. त्यांच्याविषयी पूर्ण कृतज्ञता येऊ देत. मनात माझ्या मागे म्हणायचं आहे, या शरीराविषयी, या मनाविषयी माझ्या मनात पूर्ण कृतज्ञतेची भावना आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव निरोगी राखण्यासाठी मला आजपर्यंत जी प्रेरणा, जी ऊर्जा मिळाली त्याविषयी माझ्या मनात पूर्ण कृतज्ञता आहे. आजपर्यंत ज्या ज्या प्रत्येक पेशीने मला साथ दिली त्या प्रत्येक पेशीविषयी मला पूर्ण कृतज्ञता आहे. हे शरीर हे या जगाशी निगडीत होण्याचं माझं साधन आहे. या शरीराविषयी मला पूर्ण कृतज्ञता आहे. या शरीराभोवती माझ्या मनातल्या सर्व पॉझिटिव्ह भावनांचं आवरण, वलय तयार होत आहे. हे वलय मला सगळ्या निगेटिव्हिटीपासून दूर करण्यासाठी मदत करणार आहे. हे वलय माझं संरक्षण करणार आहे. हे वलय मला सतत ऊर्जा देणार आहे. तुमच्या डोळ्यासमोर असलेला हा रंगीत प्रकाश डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाभोवती फिरतो आहे. दीर्घ श्वास घ्या. 3 वेळेला ओंकार करूया. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात तुमच्या हृदयावर ठेवा. ही ऊर्जा दिवसभर तुम्हाला तुमच्या सगळ्या कार्यांना कामी येणार आहे. तुमचं संरक्षण करणार आहे. तुम्हाला आनंद देणार आहे. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. हा योगाभ्यास तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. तुम्हाला हे चॅलेंज आवडत असेल, असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हरिओम.